हाय नमस्कार. बिंदास हाऊसवाईफ यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला वाटत असेल आज मागं लोकेशन कुठलं आहे, वेगळंच दिसतंय बघा. तर मी रेडिओ सिटीच्या ऑफिसला आहे. मला इन्व्हिटेशन आहे की आजच्या फॅमिली सेगमेंटमध्ये मला बोलण्यासाठी. तर रेडिओ सिटी 91.9 FM बघायचं, आठवणीनं ऐकायचा सगळे. मला खूप आवडतं हे चॅनल. RJ सोनाली मॅमकडून इन्व्हिटेशन होतं. तर आलोत आम्ही, मी आणि आरती बसली आतमध्ये. तर मी आहे तर तुमच्यासाठी एक स्पेशल ब्लॉग रेडिओ सिटीचं ऑफिसमध्ये दाखवेन. मला होईल तेवढं सगळं दाखवण्याचा प्रयत्न करा. आपल्या चॅनलसाठी एक लाईक, शेअर, सबस्क्राईब पटकन. चला मधलं दाखवते, मध्ये काय चाललं आहे. लय भारी ऑफिस आहे. हो का, एकच नंबर आहे बा. तिकडं एक, इकडं लय मोठं आहे. हां, मध्ये तर लय मोठं आहे. चला हो का, इकडे लिफ्ट आहे. हो का, इकडे एक लिफ्ट आहे आणि तिकडे लिफ्ट आहे. लय लिफ्ट आहे. झाड उभे आहेत आणि खाली दाखवू का तुम्हाला? 6व्या मजल्यावर आहे बाबा, लय उंच आहे, लय भारी. एक मिनटात रेडिओची ऑफिसमध्ये मी एंट्री करायला लागली. हो बघा, असं आहे मध्ये. मेन एंट्री हो काय आहे, काउंटर. आरती आतमध्ये कामकाज चालू राहते बघा. तिकडं शांतता आहे ह्या ऑफिसमध्ये. चला बसते मी, नंतर दाखव. सोनाली मॅम आल्या, आमच्या दोघीला भेटल्या. खूप आनंद झाला त्यांना भेटून. फक्त माझा मोबाईल बंद होता, म्हणजे त्या एक्साइटमेंटमध्ये मी मोबाईल चालूच केला नाही, तसं स्टँडवर ठेवलं होतं म्हणून ते विसरलं. तर आम्हाला त्यांनी स्पेशल केबिनमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये बसवले. तर चहा कॉफी सांगितली. चहा कॉफी आली आता. म्हणलं मग फोनची याद आली, म्हणलं चालू केली का नाही बघावं. तर खरं मग आता चालू करून म्हणलं तेवढंच तुम्हाला दाखवावं. तर हे का स्पेशल ऑफिसमध्ये बसवले त्यांनी आणि खातिरदारी चांगली आहे इथली. लगेच चहा कॉफी आणि मेन म्हणजे पॉझिटिव्ह खूप एनर्जी आहे सोनाली मॅममध्ये. आणि आम्हाला भारी वाटायला लागले, मला ना आरतीला एकच नंबर. म्हणजे ट्रीटमेंट आम्हाला लय भारी मिळायला लागली आहे. मस्तच एक नंबर. तर ह्याचा अनुभव मी आधी करोडपतीमध्ये घेतली होती या ट्रीटमेंटचा. आणि त्याच्यानंतर आता म्हणजे बऱ्याच ठिकाणी घेण्यात आला, पण इथं रेडिओ सिटीच्या ऑफिसमध्ये म्हणजे स्पेशल कॉफी आली आहे इथं. तर त्या कॉफीमध्ये साखर नाही. मला आरती म्हणली होती तू पिणार नाहीस म्हणून, पण खूप म्हणजे खूप मला वाटते बिना साखरेचीच कॉफी आहे बहुतेक. मग ती म्हणत होती मागून घेतीस का? म्हणलं जाऊ दे, सवय करावं कधी तर आपलं कॉफीसुद्धा बिना साखरेची राहावं म्हणून चाललं आहे आमच्या दोघीचं. तर चाललं आहे दोघीचा गोंधळ, चहा कॉफी एन्जॉय करतोय मस्त. रेडिओ सिटीची खातिरदारी, कॉफी बघा. स्पेशल ऑफिसमध्ये बसवले आम्हाला, बाहेर पण नाही. का बाहेर आकाराचे कॅमेरा असेल. कॉफी पैसे दिलेच तर गेलीच नसतील का? मशीनमध्ये कॉफीमध्ये ते शुगरच्या पुढ्या राहिले असतात, ते पुढ्या राहिले असतात शुगरच्या. बरेच लोक ते लाडू कोण खाऊ शकतो सर. हां, मस्त झाले बघा लाडू. खाऊन बघा ते. नको, माझं लाडू गोळा आहे. कजल वगैरे घातले. आधी हिला मग तिला कट करा. इथे की झालं ते आई नाही, माझं धडगा झालं. काळी भरल्या चोतर लागला पाच टाइम नुसती पाणी हे दे म्हणे. मी सांगते व्हिडिओ 5 किती कॉफी जिथं जाऊ तिथं फिरू आम्ही तोऱ्यात, आम्ही अशा दोघी मैत्रिणी.
खागरानी गरे खागरानी गरानी गरे खागरानी. तर आम्ही ऑफिसमध्ये उग्ग फिरायला लागलो आहे, काही इकडून तिकडं सगळं ऑफिस बघला लाव. त्यांनी म्हणत असतील कोण आहे ती. तर कुठं गेलं तिथं शांत बसायचं नाही, तिथे सगळी माहिती घ्यायचं, तिथं बघायचं, फोटोशूट करायचं, व्हिडिओज करायचं, सगळं सांगायचं. तिथले समोरचे कॅमेरेसुद्धा आम्ही सोडत नाही, आम्ही कॅमेऱ्यालासुद्धा हाय करतो. आम्ही आलो म्हणून सांगतो सगळ्याला, तुम्ही बघा आम्ही आलोत. हाय 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 रेडिओ सिटीच्या ऑफिसमध्ये मी आता सध्या. आणि तुम्हाला सगळ्याला जर मला ऐकायचं असेल तर 5 ते 6 लाईव्ह रेडिओ सिटीच्या ऑफिसमध्ये मी. आणि 91.1 FM वर जायचं आणि सगळ्यांनी मला रेडिओ सिटीवर ऐकायचं. सगळ्यांनी रेडिओ सिटी आरजे सोनाली सोबत जॉईन व्हा सगळ्यांनी रेडिओ सिटीवर. रेडिओ सिटीच्या ऑफिसमध्ये बसला, तिथे छोटे छोटे व्हिडिओ टाकलो, स्टेटसला टाकलो की आम्ही लाईव्ह येणार आहोत, तुम्ही सगळ्यांनी ऐका म्हणून. तर हाच गोंधळ चालला आमचा रेडिओ सिटीमध्ये. इकडं फोटो काढ, तिकडं फोटो काढ, तिकडं फोटो काढ, इथं व्हिडिओ कर, तिथं व्हिडिओ. शेवटी सोशल मीडिया आहे, हे पण रेडिओ सिटीचं ऑफिस आहे. आता नाही करणार तर कधी करणार. आता अपलोड टाइम आहे आपला. हमारा टाइम आया है 91.1 F. This is for you. Thank you so much. So sweet. Thank you. स्पेशल आरजी सोनालीसाठी. Oh my God. आणि थंडीचे लाडू आहेत. ड्रायफ्रुट्सचे. ड्रायफ्रुट्स. दादा तुम्हाला पण. येस थँक्यू. चला मी घेतली शोन. कसलं भारी आहे ना रेडिओ सिटीचं ऑफिस, एकच नंबर. मला खूप आवडलं. तुम्हाला आवडलं का नक्की सांगायचं. तुला आवडलं म्हटलं की त्यांना आवडलं. पडून राहा. जास्त मोटिवेट केलं होतं मामा. अबे सगळे तुझ्यासारखे खाऊन पडले बरोबर नाही. येते. इथून बरोबर देशासारखा मेहनती बन पिंट्या, मेहनती माणूस दगडातूनही पाणी काढू शकते. भारी आहे का नाही. मस्तच आहे रेडिओ सिटीचं ऑफिस. आणि काही फुलं सोनालीसाठी आणलं होतं. हे लाडू आरतीने आणले. आणि हे दादा. हे दादा आहेत. दादा जाऊ जरा नाही एक लावून बघू. रेकॉर्ड करून घेते. तू काढ आणलं. बंद करून मोबाईल आता. मी तुला तुझं काढून माझं आहे? तुला दे, मी आणून देते. येस. सो आरती आणि नीता आपण आता विल स्टार्ट द रेकॉर्डिंग. ठीक आहे. पाणी ना थोडंसं ना. सिद्धा ठेवू का इकडे साईडला. नाही नाही, तिकडे तिकडे पाणी. थँक्स. काय 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 फोन मध्ये रेकॉर्डिंग दिसते का नाही बघ बघ ना, पण अजून नाही सुरू झालं बघ. आपण दोघी पण असं मागं घेतलं तरी चालेल. हा मागेच हा, घेते थोडं मागं ते घ्या. चांगलं सगळेच आहे. यायला पाहिजे, तिघी पण आपण. हो हा बरोबर आहे मागेच. सगळ्यांना सांगितलं तू इकडे येणार आहे म्हणून. सगळ्यांना सांगितले, स्टेटस ठेवले, व्हिडिओ छोटासा केला, अपलोड केला सगळीकडे, फेसबुक, इंस्टाग्राम. लाईव्ह बघा. हा व्हेरी नाईस. चांगलं केलंस. तिने मला पण ठेवायला लावलंय. Very good. चांगलं आहे. आलोत ना आपण, एवढ्या लोकांमधून आपण आलोत म्हणजे काहीतरी आहे स्पेशल. करेक्ट आहे. हा मग आणि ते बी स्पेशल. आणि खरं सांगू का, ओढ फक्त तुझ्यामुळे रेडिओ सिटीची. थँक्यू यार. थँक्यू सो नाही मच. सच्ची सच्ची खरंच. थँक्यू. Great returns. Ready possession shops and showroom spaces available. RERA registered project. Vantage Capital by Vinod Vakarkar Infrastructure. Call 805-505-8181. अब आपका अपने घर का सपना होगा सच, क्योंकि आपकी रेंट की टेंशन लेंगे हम. प्रेजेंटिंग मिशन हाउसिंग फॉर ऑल, पुणे का सबसे बड़ा हाउसिंग रेवोल्यूशन. कुमार मैग्ना सिटी में घर बुक करने पर हम उठाएंगे आपके घर का रेंट. मैग्ना सिटी बाय कुमार रियल्टी, सिचुएटेड एट हड़पसर लिंक रोड. अब सब कुछ होगा आपके आसपास. 900+ फैमिलीज ने अपना घर लिया है मैग्ना सिटी में. अभी बुक करने पर पाएं फुल्ली फर्निश्ड होम्स, IKEA के प्रोडक्ट्स के साथ 2 and 3 BHK होम्स स्टार्टिंग फ्रॉम जस्ट 64.99 lakhs. जल्दी करें, आज ही अपना घर ले और रेंट का चैप्टर हमेशा के लिए बंद करें. विजिट kumar.city या कॉल 703955. सो आपण आता जो संध्याकाळी तुमचे जे 5 ते 6 तुम्ही बोलणार आहात ते आपण आधी रेकॉर्ड करतो. तुम्हाला येते का? असं वरून घ्या रे का मोबाईल. असं तुम्ही क्रॉस व्हा आणि वरच्या साईडला फोन करा. आणि आपण स्पेशल फोटो काढू नंतर. काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये ती गोष्ट असते.
ती गोष्ट असते त्याच्यामुळे आपण लाईव्ह घेत नाही. हा. आणि चुकीचं नाही, काही काहीतरी प्रॉब्लेम बोलू नाही नये. आम्हाला. मी ओरल सांगते तुम्हाला हा. की अशी पद्धत असते आपली हो. ज्याच्यात आपण लाईव्ह कधीच कोणाला घेत नाही. मग लाईव्ह मध्ये ती गोष्ट नाही आपल्याला माहिती पाळावी ना, लागते. काहीतरी बोलतो वेळेस एक्स्ट्रा बोलतो माणूस, कुठलं तरी एक एखादा काहीतरी- चुकीचा शब्द निघून हो, गेला, काय जातं झालं ना. तर ते आता आम्ही कसं जी माहिती कळतो आमच्याकडे एडिट करण्याचा स्कोप असतो हो. की अरे नाही हे काही गरजेचं नव्हतं, हे उगाच बोललं गेलं, हे बरोबर. कमी करूयात असं. हा, हा. ठीक आहे. So, ते आहे. Okay. तर आता पहिली लिंक असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याबद्दल अगदी थोडक्यात तुम्ही हाऊसवाईफ आहात का की वर्किंग आहात? Housewife, हाऊसवाईफ हा. प्रॉपर पुण्याच्याच माहेर कुठल्या? मी सोलापूरकडची. मी लातूर. लातूरच्या. हा. किती वर्ष झाली पुण्यामध्ये आहात आता मला 20 वर्ष झाली. तुम्हाला? 18. आणि तुम्ही एकाच सोसायटीमध्ये आहात, मैत्रिणी कशा? अगोदर एकच बिल्डिंग मध्ये राहत होतो, मग हा. नंतर हिचं स्वतःचं घर झालं म्हणून ती शेवाळवाडीला गेली. मी आता सध्या बेटीकोडे रोडला आहे. म्हणजे मी अच्छा. जिथं होते तिथंच आहे अजून. बर बर. हा. आणि तुम्ही सोसायटी मधल्या फ्रेंड्स झाल्या हो, तशा हो. आहात, राईट? म्हणजे आमची फ्रेंडशिप 20 म्हणजे वर्ष. जेव्हा हो, म्हणजे हा, आम्हाला 20 नाही का, वर्षापासनची. हा, मुलं पण नव्हती झाली. आणि किती छान. तेव्हा- विशेष म्हणजे दोघीचं एकदा पण भांडण नाही झालं. हे पण सांगतो. सगळ्यांनी हो. किती प्रयत्न केला दोघीमध्ये काय काय हो, भांडण, हो. पण आम्ही असं दोघीमध्ये गैरसमज ठेवलंच नाही. तू बोललीस का डायरेक्ट तोंडावर, आम्ही तिसऱ्या माणसाला आणि हात ऍक्च्युली घेतच नाही. म्हणजे मी ना गॅप इतका पडला होता आमचा की मी आर्मीवाल्याची वाईफ असल्यामुळं कसं ही आणि मी थोडंसं लांबच होतो. हा. पण त्यावेळेस आमचं एवढं कनेक्ट नव्हतं, पण तरी कोणी काही बोललं तरी आम्ही कधी ऐकलंच नाही. असं किती छान. जवळ आलो की इतकं भेटायचं, इतकं बोलायचं, पण ते कधीतरी व्हायचं, पण खूप जास्त व्हायचं. आणि आता तर असे आमचा ग्रुपच झालाय की म्हणजे नुसतं फिरायचं, रात्री आम्ही- एन्जॉय करायचा. Very nice. म्हणजे माझे मिस्टर सेकंडला ते नसले ना, आम्ही लिटरली 1-2 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारतो. रोजचा डेटा ट्रान्सफर. म्हणजे मला काय वाटतं, दोघींचंच की अजून आहे? अजून आमच्या आहे. दोघीचं जास्त पण क्लोज आहे आम्ही ना- आणि दुसरे 4-5 जणी आहेत. म्हणजे असं नाही आमचं की लहान एजचेच पाहिजे आम्हाला, म्हणजे जास्त एजवाले ज्यांना सुना आलं ते पण आमच्या ग्रुपमध्ये. हा, हा, म्हणजे त्यांना उलट आम्ही याच्यामुळे आवडतो की आम्ही सगळ्यांना नाही का ऍडजस्ट करून घेतो. असं त्यांना दाखवून देत नाही की तुम्ही नाही का आमच्यामध्ये नाही येऊ शकत, असं काहीच नाही आमचं. आमच्या फ्रेंडशिपला एज मॅटर करतच नाही. ठीक आहे. ओके, सो पहिल्या ह्याच्यात तुमच्याबद्दल सांगा दोघांचं. तुमची मैत्री आणि तुमच्याबद्दल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि किती एक्साइटेड आहात इथे येण्यासाठी, किती उत्सुक होता जेव्हा हो, तुम्हाला हो, कळलं चालेल. की तुम्ही सांगा आम्ही मागच्या आठवड्यापासून रजिस्टर करून ठेवलेला आहे, हा. तेव्हा आता नंबर लागलाय. हा. हो ना? हो, हो. आणि तेव्हा त्या आठवड्यात तुम्ही नंबर लावला तेव्हा हो, तुमचा नव्हता लावला. लागला, नाही, तेव्हा वाईट वाटलं नाही, होतं की हो, आपण हो. दुसऱ्या दिवशी नाही आला आपला कॉल, पण आता आम्ही call तर आला. तेव्हा इंस्टावर आम्ही नाही का डीएम केला होता ना, तेव्हापासून वेट करत होतो. सांगितलं. दोघींनी केला होता. महालक्ष्मीपासून आम्ही वाट हो, 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 दसऱ्यापासून. त्याचं हो, तुम्ही सांगितलं. नवरात्रापासून. नवरात्रीपासून हो, आम्ही हो. रजिस्टर केले तेव्हा कुठे आता नंबर हा, लागला. हा, हेच सांग. सांग, हो. मागच्या आठवड्यात पण नवरात्रीपासून आम्ही वाट बघतोय. हा, कधी तेच आपल्याला सांगतो. येईल. हा, तेच चांगलं हा, वाटलं. नवरात्रीपासून आपण वाट बघतोय हो. की कधी एकदा नंबर लागेल. मी तुम्हाला सांगते काय चुकलं, काय झालं तर. हा, हा. ओके, मी माझी पहिली विक्री रेकॉर्ड करते, मग तुम्हाला हे करता. ठीक आहे. चालेल. नीता आणि आरती, राईट? नीता, तुझं सरनेम काय? नीता आचवले. आचवली. आणि आरती? आरती सराफ. ओके. प्रॉपर लातूर. नितेश देशमुखच्या गावाचं काय? हो, एकदम जवळ, शेजारी शेजारी. रितेश का? देशमुखचं आमचं गाव. म्हणजे त्यांना जवळून बघितले आम्ही, म्हणजे त्यांचे प्रोग्राम म्हणा, त्यांचे लग्न ना? हे ते सगळं शेजारीच आहे गाव. भातखेड आणि भातांगडी. नीता आचवले ना? बाबळगाव. हा, आचवले ना? हा, नीता आचवले. आणि आरती सराफ. आरती सराफ. आरती, तुम्ही राहतात बीटी कवडेला ना? मी बेटी कवडे रोडला. नीता बेटी कवडे रोड. हा, आणि आरती मी शेवाळवाडी. शेवाळवाडी. तुझी स्माईल जास्त क्यूट. तू दिवसभर आता म्हणजे दिवसभरपासून म्हणजे अशीच आहेस का? आवरलं वगैरे काही नाही, पण म्हणजे अरे, स्माईल. आवरायची गरज मी फक्त नाहीये. लिपस्टिक लावते. I love lip. मला मला लिपस्टिकचं खूप ऑब्सेशन आहे. मला हो. बाकी काय असेल की नसेल, तिला lipstick तेच म्हणलं, आवडते. एक लिपस्टिक लावून आली आपण- होती. मी तिला खाली गरम लाव म्हणलं पहिला. नेक्स्ट टाइम आमच्याकडून लिपस्टिक गिफ्ट. Thank you so much. नाही, आणि तुम्ही- कॅन्टीनचा स्पेशली भारी वाला हो, एकदम. मी हो, केलं. हो. तुमच्या नाही, मिस्टर याच्यात आहे का? नाही, 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 ही ते- जी आहेत ना, मग ही मला दे ना, फ्रेंड कशाला आहे? पण कॅन्टीन मध्ये लिपस्टिक्स मिळतात? हो, खूप सुंदर मी तर आमच्याकडे फक्त कॅन्टीनचंच आहे. हिने पण लावलेलं कॅन्टीनचं. पण मग कुठल्या मिळतात? सगळे ब्रँड्स मिळतात? इनसाइट वगैरे भेटतात आणि लॅक्मे वगैरे जे अच्छा. पाहिजे ते. पण मी आणि बाहेर किती याच्यात मिळतात, किती याच्यात हे फरक canteen पडतो? चं. कारण कॅन्टीन मध्ये तसं थोडं स्वस्त मिळतं ना? हा. तुला पाहिजे असेल तर सांग, आपण जाऊया. आपण नाही, जाऊया. तसं नाही म्हणते मी. माझे मामा खूप फरक होते, पडतो. तर त्यांच्याकडे ते बाकी आणायचं कॅन्टीनचं काय असतं सांगू का? जी जीएसटी असते ना आपली हा. गव्हर्नमेंटची, ती नाही ती लागत. आर्मीवाल्यांना जीएसटी नाही लागत. समज त्याचे एखादी वस्तू जेवढे समज, divide होतात पैसे. आपल्याला बाहेर 200 ला भेटत असेल, तिथं आपल्याला 125 ला भेटेल. कारण की माझे ना त्याचे मिस्टर होते, ते आमचे ओळखीचे एवढे सगळे जातात. खायला जायचं, बाकी काही नाही करत.
चल करूया सुरू. हा बोलूयात तिला आवडत असेल तर देते. नाही नाही का हाऊस तू राहू दे. मी आत्ताच 5 ऑर्डर केल्या तू नको राहू दे. आणि तू लाडू ते राहिलेले घरी येऊन जा. आता थोडा वेळ थांबा मग बोलूयात आपण. हो. काही सांगायचं असेल सांगा तुम्ही पण मग मी माईक ऑफ केल्यावर सांगा कारण की त्याच्यात ते रेकॉर्ड होतं. फ्रायडे इव्हनिंग रेडिओ सिटी 91.1 तुम्ही ऐकत आहात आरजे शो शिनाली सोबत. तसा प्रत्येक दिवस हा खास असतो पण फ्रायडेची मी विशेष वाट पाहत असते. त्याचं कारण असतं की जे मला ऐकत असतात त्यांना स्टुडिओमध्ये येण्याचा चान्स मिळत असतो आणि आज देखील स्टुडिओमध्ये 2 मैत्रिणी आलेल्या आहेत ज्या रेडिओ सिटीच्या अगदी रेग्युलर लिस्नर आहेत. सोशल मीडियावरती सुद्धा त्या रेडिओ सिटीला फॉलो करतात. नीता आचवले ज्या बीटी कवडे रोड इथून आलेल्या आहेत आणि आरती सराफ ज्या शेवाळवाडीला राहतात. दोघींची फ्रेंडशिप ही 20 वर्षांची आहे आणि फार भारी वाटतंय मला. दोघींच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट आल्यापासून ते खूप असे त्यांचे व्लॉग्स बनवत आहेत आणि खूप भारी वाटते त्या दोघींना की आई शपथ फायनली आपण इथे पोहोचलो. आणि एखादं लहान मूल जेव्हा आपण त्याला कधीतरी काहीतरी नवीन गोष्ट पहिल्यांदा दाखवतो त्याच्या चेहऱ्यावरचं जी काही एक्साइटमेंट असते जी क्युरिओसिटी असते ती त्या दोघींच्या चेहऱ्यावरती मी फील करते आणि मला खूप भारी वाटतंय. तुम्हाला दोघींना कसं वाटतंय ते आधी मला सांगा. आम्हाला एकदम असं भारी वाटतंय ना खूप लय भारी वर्ड आहे आमचा. एकच नंबर एकच नंबर. बरं. सो नमस्कार पुणेकर, मी नीता चौले. तर मी आहे नमस्कार. हाऊसवाईफ. मी आरती सराफ. ह्या नीतामुळे मी पण इथे आले रेडिओ सिटीला. हो ना. हो आणि आमचे म्हणजे प्रयत्न खूप दिवसापासून चालू आहेत की रेडिओ सिटीला आम्हाला यायचंय. हा. पण आम्हाला कधी योगायोग आलाच नाही. पण जेव्हा नवरात्रीमध्ये तू आम्हाला भेटली आम्ही इतके एक्साइटेड झालो की आम्ही रिटर्न तुला सांगितलं ना आम्ही रिटर्न तुला भेटायसाठी आलो. दर्शन झालं होतं ते सांगितलं. थँक्यू सो मच. नवरात्रीपासून त्यांनी फॅमिली आर्जसाठी त्यांचं बुकिंग केलेलं आहे तेव्हा त्यांचा नंबर आज इथे लागलेला आहे. वेल त्यांची एक्साइटमेंट तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच पण त्याबरोबर त्यांच्याबद्दल त्यांच्या आवडीनिवडीबद्दल आणि अर्थातच ते ही जी आता स्टुडिओ वाईब एक्सपिरियन्स करतायत त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील तुम्हाला ऐकायला मिळेल थोड्याच वेळात. रेडिओ सिटी 91.1 वर मी आहे आरजे शिनाली तुमच्यासोबत. आता छोटं करणार कारण असतं की जे मला ऐकत असतात त्यांना स्टुडिओमध्ये येण्याचा चान्स मिळत असतो आणि आज देखील स्टुडिओमध्ये 2 मैत्रिणी आलेल्या आहेत ज्या रेडिओ सिटीच्या अगदी रेग्युलर लिस्नर आहेत. सोशल मीडियावरती सुद्धा त्या रेडिओ सिटीला फॉलो करतात. नीता आचवले ज्या बीटी कवडे रोड इथून आलेल्या आहेत आणि आरती सराफ ज्या शेवाळवाडीला राहतात. दोघींची फ्रेंडशिप ही 20 वर्षांची आहे आणि फार भारी वाटतंय मला. दोघींच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट आल्यापासून ते खूप असे त्यांचे व्लॉग्स बनवत आहेत आणि खूप भारी वाटते त्या दोघींना की आई शपथ फायनली आपण इथे पोहोचलो. आणि एखादं लहान मूल जेव्हा आणि तुम्हाला दोघींना कसं वाटतंय ते आधी मला की त्या दोघींच्या चेहऱ्यावरती मी फील करते आणि मला खूप दोघींना लहान मूल जेव्हा शपथ फायनली आपण इथे पोहोचलो आणि आम्हाला एकदम दोघींना कसं वाटतंय ते आधी मला सांगा. फायनली आपण इथे पोहोचलो. आम्हाला एकदम असं भारी वाटतंय ना एकदम असं भारी वाटतंय ना. म्हणजे फर्स्ट टाइम जो बोलते वेळेस लय भारी वर्ड घे म्हटलं कारण तो लातूरचा स्पेशल आहे. चालेल. हा, ठीक आहे. भारी वाटतंय ना खूप लय भारी वर्ड आहे आमचा. एकच नंबर एकच नंबर. बरं. सो नमस्कार पुणेकर. बरं. सो नमस्कार पुणेकर. बरं. नमस्कार पुणे नंबर. नमस्कार पुणेकर, मी नीता चौले. तर मी आहे नमस्कार. हाऊसवाईफ ताचवले. तर मी ह्या नीतामुळे मी पण इथे आले रेडिओ. मी आरती सराफ. आणि आमचे म्हणजे प्रयत्न खूप दिवसापासून चालू आहेत की रेडिओ सिटीला आम्हाला यायचंय. पण आम्हाला कधी योगायोग आलाच नाही. पण जेव्हा नवरात्रीमध्ये तू आम्हाला भेटली आम्ही इतके एक्साइटेड झालो की आम्ही रिटर्न तुला सांगितलं ना आम्ही रिटर्न तुला भेटायसाठी होतं ना टोपण नाव जे असतं ते. टोपण नाव तोंडात येतं. पटकन हिचं रेखा माझं राणी आम्ही return तुला भेटायसाठी दर्शन झालं होतं ते सांगितलं. थँक्यू सो मच. नवरात्रीपासून त्यांनी फॅमिली आर्जसाठी त्यांचं बुकिंग केलेलं आहे तेव्हा त्यांचा नंबर आज इथे लागलेला आहे. वेल त्यांची एक्साइटमेंट तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच. थँक्यू सो मच. सांगितलं आम्ही रिटर्न तुला भेटायसाठी दर्शन झालं होतं ते सांगितलं. चालूच आहे का?
हा चालूच आहे. रेडिओ सिटीच्या स्टुडिओज मध्ये आज आल्या होत्या आरती आणि नीता. फॅमिली आजी या सेगमेंटचा भाग झालाय. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटलं. लय भारी मस्तच वाटतंय. सोनाली सोबत बोलून एकदम फ्री झालो. आणि हा प्लॅटफॉर्म म्हणजे बिंदास हाऊस वाईफ साठी, तर असं मी स्वतः म्हणते की मी बिंदास हाऊस वाईफ आहे. आणि हाऊस सोनाली वाईफ सोबत साठी बोलताना व्हाईस पण इतने पॉझिटिव्ह येत आहेत ना. थँक्यू तर यार, भारीच वाटतंय. थँक्यू. बरं, जाता जाता माझ्या सगळ्या लिस्टर्सला फॉलोअर्सला काय सांगावं असं वाटतंय? तर आम्ही हाऊस वाईफ आहोत, तर आम्हाला कुठेही कमी समजायचं नाही. आणि तुम्ही घरात एखादी जर कामवाली ताई लावली तर तिला तुम्ही कमीत कमी 20,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. म्हणजे वर्षाची मी 2,40,000 रुपये वाचवते, म्हणजे मी कमवते असं मला वाटतं. आणि मी ते सेव्ह सुद्धा करते. ही कुठल्याही वर्किंग वुमन पेक्षा जास्तच आहे. आणि तेही आनंदाने करते, कुठलीही सुट्टी न घेतला, कुठलाही बोनस न मागता प्रेमाने आनंदाने करते. म्हणले विचार करा प्लीज खरंच हे वाक्य बोलायचं बंद करा की घरात बसून तू काय करते, तुला काय काम आहे. हे जर वाक्य कोणी बोललं तर सटकली आईच्या गावात.